जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं म्हणून घराघरात पोहोचलेल्या LICचा अखेर IPO येतोय 4 मेला. 4 मेला हा IPO येतोय आणि 9 मे पर्यंत तुम्ही तो घेण्याची तुम्हाला ती संधी सुद्धा आहे. खरं तर भारतात अशी फार कमी कुटुंब असतील ज्यांच्याकडे LICची पॉलिसी नसेल. 40 लाख कोटी इतका पब्लिक मनी सध्या LICकडे आहे आणि त्याच्यामुळेच अशांना तर म्हणजे ज्यांच्याकडे LICच्या पॉलिसी आहेत त्यांच्यासाठी ते सुवर्ण संधी आहे, कारण त्यांच्यासाठी खास डिस्काउंट सुद्धा असणार आहेत. पण ह्या IPO साठी तुम्ही अप्लाय करणार कसं, पॉलिसी धारकांना यात नेमक्या काय काय सवलती असणार आहेत, कसा असणार आहे हा LICचा IPO, हेच आजच्या एपिसोडमध्ये आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तर कसा असेल हा LICचा IPO ते समजून घेऊयात. खरं तर 1956 मध्ये भारत सरकारने विमा व्यवसायाचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याच वेळी देशातील सर्व आयुर्विमा कंपन्या ज्या साधारण 245च्या घरात होत्या त्या सगळ्यांना एका ऍक्ट अंतर्गत एक कायदा आणत त्यांना एकत्र करत LICची निर्मिती केली. त्याच्यानुसार LICचे सर्व शेअर्स हे भारत सरकारकडे गेले. आज जगाचा विचार केला तर LIC ही जगातली 5वी आयुर्विमा कंपनी आहे. LIC मधला फक्त 3.5 ते 5% इतकाच वाटा विकण्याची विशेष परवानगी ही सरकारला सेबीकडून मिळालेली होती आणि त्याच्यानुसार केंद्र सरकार सध्या तरी 3.5% आपले शेअर्स हे विकायला काढणार आहे, म्हणजे जवळपास 22,000 कोटींचे शेअर्स हे विकणार आहे आणि यामधून 21,000 कोटी कमावण्याचा केंद्र सरकारचा मानस सुद्धा आहे. खरं तर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या मंदीमुळे IPOचा मूळचा 65,000 कोटींचा आकार कमी करून तो आता 21,000 कोटींवर आणण्यात आलेला आहे. आता LICचा IPO हा 4 मेला येणार आहे आणि 9 मे पर्यंत तुम्हाला तो घेण्याची संधी आहे. इतकंच नाही तर 17 मेला याचं लिस्टिंग होणार आहे. शेअर्सची किंमत बघायची झाली तर ती 902 ते 949 या दरम्यान असेल. इन्व्हेस्टर्सना किमान 15 शेअर्ससाठी तरी बोली लावायची आहे, म्हणजे साधारण त्यांचे 15,000 तरी यात जाणार आहेत. आता कोणी किती अप्लाय करू शकतं याची सुद्धा एक वर्गवारी आहे. त्याच्यासाठी 3 कॅटेगरीज सुद्धा बनवण्यात आल्यात. पहिला कर्मचारी म्हणजे जे LICचे एम्प्लॉईज असतील ते, दुसरा रिटेलर इन्व्हेस्टर्स आणि तिसरा आहे पॉलिसी होल्डर्स, ज्याचा मी मगाशी उल्लेख केलेला होता की तुमच्याकडे जर आधीच LICची पॉलिसी असेल किंवा तुम्ही एम्प्लॉई जरी असाल तर तुमच्यासाठी खास डिस्काउंट सुद्धा आहेत. आता या प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2 लाखांची सीमा आहे, म्हणजे तेवढ्या अमाऊंटपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुम्हाला त्याच्याहून सुद्धा जास्त जर पैसे गुंतवायचे असतील, जर जास्त घ्यायचे असतील शेअर्स, तर तुम्ही 2 लाख रिटेल इन्व्हेस्टर्समधून आणि उरलेले 2 लाख दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही फिट होत असाल, म्हणजे तुम्ही रिटेल इन्व्हेस्टर म्हणून सुद्धा त्याच्यातनं अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही एम्प्लॉई असाल LICचे किंवा तुमच्याकडे पॉलिसी असेल तर या दुसऱ्या कॅटेगरीमधून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजेच जर तुम्ही तिन्ही कॅटेगरीत फिट बसणारे असाल तर तुम्ही एकूण 6 लाखापर्यंत तुमची गुंतवणूक ही ह्याच्यात करू शकता. आता पॉलिसी धारकांना याचा नेमका फायदा काय? तुम्हाला 60 रुपयापर्यंत याच्यात डिस्काउंट मिळणार आहे आणि जर तुम्ही LICचे कर्मचारी असाल तर तुम्हाला 45 रुपयांचा याच्यात डिस्काउंट देण्यात आलेला आहे. IPO साठी कसं अप्लाय कराल? तुमच्या नेट बँकिंग अकाउंटवर लॉग इन करा. इन्व्हेस्टमेंट सेक्शनवर जाऊन IPO ई-IPO पर्याय निवडा. डिपॉझिटरी आणि बँक अकाउंट्सची माहिती भरा. ही माहिती टाकल्यावर व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होईल. व्हेरिफिकेशन झाल्यावर गुंतवणूकदारांनी इन्व्हेस्ट इन IPO हा पर्याय निवडावा. इथे गेल्यावर तुम्हाला हवा असलेला IPO निवडा. त्यानंतर तुम्हाला किती शेअर्स हवेत तेही भरा. हे करताना अटी म्हणजेच टर्म्स अँड कंडिशन्स नीट वाचून घ्या. त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करून IPO साठी अप्लाय करा. तसं बघायला गेलं तर हा LICचा IPO किमान 3 ते 4 महिने आधी येणं असं अपेक्षित होतं. काही जण तर 2021 मध्येच येईल याचे प्रेडिक्शन्स घेऊन होते, पण काही कारणाने तो येऊ शकला नाही आणि मध्यंतरीच्या काळात तर रशिया आणि युक्रेनसारखं युद्धच सुरू झालं, त्याच्यामुळे सुद्धा तो थोडा डिले झाला. आता सुद्धा या युद्धामुळे आणि एकंदरीतच आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याच्यामुळे मार्केट जे शेअर मार्केट आहे त्याच्यात प्रचंड व्होलॅटिलिटी आहे, त्याच्यामुळे म्हणजे प्रचंड मार्केट वर खाली होत आहे. त्याच्यामुळेच ह्याच्यात गुंतवणूक करून किती फायदा होईल किती तोटा होईल या संदर्भात सुद्धा अनेकांना प्रश्न आहेत आणि याच विषयी तज्ञ नेमकं काय समजतात, त्यांचं नेमकं याच्यावर म्हणणं काय आहे, काय आकलन ह्याच्यात आहे ते आपण जाणून घेऊयात. बाकी के जो इंश्योरेंस कंपनीज है उनके पास छोटा मार्केट शेयर है, तो LIC का मार्केट शेयर बड़ा है. प्लस पॉइंट क्या है? सरकारी क्षेत्र में कंपनी है, सरकार की बैकिंग है. 40 लाख करोड़ के टोटल फंड्स को LIC मैनेज करता है, जो कि अपने आप में एक बहुत बड़ा नंबर है. बल्कि स्टॉक मार्केट में LIC का बहुत बड़ा इन्वेस्टमेंट आता है फंड के रूप में, हमें नहीं भूलना चाहिए. तो LIC कभी भी अपने शेयर को नीचे नहीं गिरने देगा, ये प्लस में जाता है. दूसरा, हम एक तकनीकी बात आज ललन टॉप और खर्चा पानी के जो फॉलोअर्स हैं उनको एक तकनीकी बात बताना चाहते हैं और मुझे लग रहा है कि आपको ये पसंद आएगी बात. वो ये है कि एम्बेडेड वैल्यू टू PE टू शेयर प्राइस बोली जाती है, वो LIC की 1.1 है.
जबकि बाकी इंश्योरेंस कंपनी की जब हमने कंपेयर करी तो वो इससे कहीं ज्यादा है। तो जब ये कम होती है तो वो इशू ज्यादा अट्रैक्टिव हो जाता है, और उसको बात को काउंटर ये करती है कि ये एक सरकारी कंपनी है। ट्रेडिशनली आप देखें तो शेयर मार्केट में जो सरकारी कंपनीज हैं उनकी जो पीई रेशियो होती है, जो उनकी बुक वैल्यू होती है, नॉर्मली वो उस पूरे पे ट्रेड नहीं करते हैं। तो एलआईसी भी एक सरकारी कंपनी है। तो मुझे लग रहा है कि आज इस घटी हुई निवेश की टोटल जो आउटले रखा गया 21,000 करोड़ का, और जो कुल 3.5% शेयर होल्डर्स को दिया जा रहा है आईपीओ के जरिए, वो इस इशू और जो प्राइस रखी गई है ये इस इशू को पहले के मुकाबले ज्यादा अट्रैक्टिव बना देते हैं। मैं इस इशू के साथ हूं। अगर एलआईसी जिंदगी के बाद भी और जिंदगी के पहले भी, जिंदगी के बाद भी, तो मैं इस आईपीओ के साथ भी और एलआईसी आईपीओ के बाद भी हूं। सिर्फ ध्यान ये रखना है कि आपने इसको लंबी अवधि का नजरिया देख के चलना है। जो लोग इसको 2 महीने 3 महीने रख के प्रॉफिट बनाना चाहते हैं, मुझे लग रहा है उन लोगों को शायद इतना सक्सेस देखने को ना मिले, जिसका कारण ये है कि इंश्योरेंस बाय कैरेक्टर एक लंबी अवधि का सेक्टर है। और दूसरा, मार्केट में जो वॉलेटिलिटी बनी हुई है, वो वॉलेटिलिटी कहीं ना कहीं इस एलआईसी इशू पर कुल मिला के आपको दिखाई देने वाली है। मुझे लग रहा है एक अच्छा इशू है जिसमें आप लंबी अवधि के लिए जा सकते हैं। आता एलआयसीचा आयपीओ आणण्यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे? एलआयसीचा आयपीओ येऊन किंवा शेअर मार्केटमध्ये तो लिस्ट होऊन नेमकं काय होणार आहे? तर एलआयसीच्या नावाला साहजिकच एक वेगळं वजन प्राप्त होईल। गुंतवणूकदारांना समभागांची म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री करता येईल किंवा ते किमान दीर्घकालीन काळासाठी ते त्याच्यात गुंतवणूक करून ठेवू शकतात, कारण की एलआयसी काही प्रमाणात का होईना रिलायबल आहेत। त्यांचे ग्राहक हे सहजासहजी ते सोडून जाणारे नाहीत की कोणीही पॉलिसी घेतं ती लॉंग टर्मसाठी घेतं, कोणीही पॉलिसी 1-2 वर्षांसाठी घेत नाही, घेतानाच त्या पॉलिसी या लॉंग टर्मसाठी असतात, त्यामुळे ते थोडं रिलायबल सुद्धा आहे। एलआयसी अधिक पारदर्शक बनेल आणि गैरव्यवस्थापनासाठी सुद्धा समभागधारक जे असतात म्हणजे शेअर होल्डर्स जे असतात त्यांना उत्तर द्यायला कंपनी ही बांधील असेल, कारण की सेबी अंतर्गत ते येणार आहे। आता सेबी हे शेअर मार्केट संदर्भातले काही गैरव्यवहार होत असतील, बेसिकली ते त्याच्यावरचं एक नियामक मंडळ आहे असं आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यामुळेच त्याच्या अंतर्गत जी ही लिस्ट होणारी कंपनी असल्यामुळे त्याच्यात कुठलेही गैरव्यवहार सुद्धा असतील तर त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण येऊ शकतं आणि शेअर होल्डर्सना सुद्धा सगळ्या उत्तरं, सगळी माहिती द्यायला कंपनी ही बांधील असू शकते। नोंदणीकृत कंपनीसाठी असलेल्या शेअर बाजारांच्या तसेच सेबीच्या मार्गदर्शक तत्वांचं त्यांना अर्थातच पालन करावं लागणार आहे, आणि ज्याचा सुरुवातीला उल्लेख करण्यात आलेला होता की हे नेमकं का होतंय, त्याचं साहजिकच उत्तर आहे तोट्यात गेलेल्या किंवा केंद्र सरकारच्या तिजोरीत असलेला खडखडाट कुठेतरी काही अंशी का होईना, काही प्रमाणात का होईना भरून काढण्यासाठी एलआयसीचं शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होत आहे। आता त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे आपल्याला पाहायला हवं, कारण की हा सगळ्यात मोठा आयपीओ असणार आहे असं मानलं जात आहे। अर्थात 17 मे नंतर जेव्हा याचं लिस्टिंग होईल तेव्हाच खरं चित्र हे आपल्या डोळ्यासमोर येईल। तुर्तास एलआयसी संदर्भातला माहिती देण्याचा आमचा प्रयत्न होता। आयपीओ संदर्भातला, याच्या संदर्भातल्या बातम्या आणि इतरही माहिती देण्यासाठी मुंबई तक तत्पर असतंच। तसे व्हिडिओ आणि बातम्या तुम्ही मुंबई तकवर पाहू शकता। मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या।